सत्ता गेल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यात कसे फिरायला लागले असा सवाल करणाऱ्या राज ठाकरेंना उद्धव ठाकरेच्या पक्षानं सडेतोड उत्तर दिलंय। उठ दुपारी आणि घे सुपारी अशा शब्दात खासदार अरविंद सावंतांनी राज ठाकरेंवरती टीका केली आहे। उद्धव ठाकरेंच्या राज्यव्यापी दौऱ्यावरती टीका करणारे राज ठाकरे हे राज्यात फिरायला लागल्याचा टोला सुद्धा सावंतांनी लगावलाय। राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावरती सुपारीबाज असा आरोप केल्यानं यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर राज ठाकरे काय म्हणाले ते पाहूयात। काल परवाकडे मुख्यमंत्री पदावरती असलेले आणि आता बाहेर पडलेले, मुख्यमंत्री पदावरती असताना बघितलं तब्येतीचं कारण सांगून एकनाथ शिंदेने रात्रीच्या रात्री जी काय फिरवली कांडी, आता फिरतायत सगळीकडे। यांच्यासारखा वागणारातला मी नव्हे। स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैशासाठी दिसेल तो हात हातात घ्यायचा आणि बागेमध्ये कोपऱ्यात जाऊन बसायचं, हे असले धंदे मी नाही करत। मराठीच्या मुद्द्यावरती असेल किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती असेल, या उद्धव ठाकरेंच्या अंगावरती एक तरी केस आहे का हो? एक याचं कारण भूमिकाच नाही घेतली, कधी भूमिका घ्यायचीच नाहीये। फक्त पैशासाठी स्वार्थासाठी सगळ्या गोष्टी, कधी हा कधी तो, पण बस मला सत्तेत बसवा। घरी बसून काय करणार? किती दिवस बसणार? सारखं बाहेर तर पडलं पाहिजे। दुसऱ्याला बोलताना हा पटला तरी बाहेर पडलाय। आता आमच्या सुषमा अंधारेंचं एक वाक्य मला खूप अतिशय आवडलं। त्यावेळेला उठ दुपारी आणि घे सुपारी, तेव्हा एका वाक्यात सगळं आलं ना। मंत्रिपदाच्या शर्यतीत दरेकरांची उडी, मिळेल त्या जबाबदारीचं सोनं करेन। दरेकरांमुळे मंत्रिपद इच्छुकांमध्ये वाढ, मुंबई बँक घोटाळ्यात क्लीन चिट मिळताच मैदानात। 123 कोटी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी मुंबई बँकेचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर आणि इतर संचालकांना क्लीन चिट मिळाली आहे। यानंतर प्रवीण दरेकर यांनी मंत्रिपदासाठी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं कळतं। मिळेल त्या जबाबदारीचं सोनं करेन असं विधान करत दरेकर यांनी मंत्रिपदाची इच्छाच व्यक्त केली आहे। सरकार बदलल्यामुळे सूड भावनेनं सरकारनं त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत या ठिकाणी कारवाई करा, गुन्हा दाखल करा अशा प्रकारचा प्रयत्न केला आणि ती केस चालू होती आणि मला वाटतं त्यानंतरही खोट्या केसेस त्यांनी केल्या। प्रवीण दरेकर हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू आमदारांपैकी एक मानले जातात, कारण राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर दरेकर यांना विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळाली। दरेकरांनी सुद्धा मिळालेल्या संधीचं सोनं करत सरकारला वेळोवेळी कोंडीत पकडलं। मुंबई बँकेच्या निवडणुकीत सुद्धा भाजपच्या प्रयत्नांमुळे दरेकर यांची पुन्हा सत्ता आली। मुंबई बँकेच्या घोटाळ्याच्या आरोपांवेळी सुद्धा पक्ष खंबीरपणे दरेकर यांच्या पाठीशी उभा राहिला। आता दरेकरांना मुंबई बँक घोटाळ्यातून सुद्धा क्लीन चिट मिळाली आहे। त्यामुळे दरेकर पुन्हा एक पाऊल पुढे टाकत मंत्रिपदाची तयारी सुरू करत असल्याचं पाहायला मिळत आहे। पण विरोधकांनी मात्र मुंबई बँक घोटाळ्याच्या क्लीन चिटवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। भ्रष्टाचारी त्यांच्यामध्ये असलेली लोक जे आहेत त्यांना मदत करणं, त्यांना क्लीन चिट देणं ही या सरकारची प्रथा आणि परंपरा राहिलेली आहे। त्यांच्याकडे असेल तर तो एकदम गंगा न्हालेला असतो आणि विरोधात असेल तर तो बदमाश आहे, भ्रष्टाचारी आहे, अशा पद्धतीचा आरोप करणं हा भाजपचं मूळ काम राहिलेलं आहे। मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याचं उत्तर सध्या तरी शिंदे फडणवीस सरकारमधल्या मंत्र्यांकडे नाही। पण असं असलं तरी इच्छुकांची मात्र मोर्चे बांधणी सुरूच आहे। त्यामुळे दरेकर यांनी सुद्धा दावेदारी दाखल केल्यानं त्यांना मंत्रिपदाची संधी मिळते का, लवकरच कळेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा येत्या 6 डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आज चैत्यभूमीवर जाऊन महापरिनिर्वाण दिनाच्या प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतलाय। मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी पालिकेकडून करण्यात आलेल्या तयारीची
माहिती मुख्यमंत्र्यांना दिली। महापरिनिर्वाण दिनानिमित्त येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना सर्व त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आस्थेने चौकशी करून त्यांची विचारपूस केली। एका वयोवृद्ध आजीबाईंशी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला। या आजीबाईंनी मुख्यमंत्र्यांना डोक्यावर हात ठेवत त्यांना आशीर्वादही दिलाय। चैत्यभूमीवरती आलेल्या आंबेडकरी अनुयायांशी संवाद साधत मुख्यमंत्र्यांनी त्यांची चौकशी केली। तर आपण दृश्यांमध्ये बघतोय एक वयोवृद्ध आजीबाईंनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधलाय, त्यांना आशीर्वाद दिलाय। डोक्यावरती हात ठेवत त्यांनी आशीर्वाद दिलाय। तर चैत्यभूमीवरती आलेल्या आंबेडकरी अनुयायांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्याचं आपण पाहतोय। 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे आणि याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चैत्यभूमीवरती जाऊन चौकशी केली। महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास अधिनियम सुधारणा विधेयकाला देशाच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली असून त्यामुळे मुंबई शहरातील धोकादायक आणि रखडलेल्या सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा होणार आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांना यामुळे यश आलं असून त्यांनी राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानले। मुंबईतील अतिशय महत्त्वाकांक्षी असा बीडीडी प्रकल्प नव्या वादात अडकलाय। या प्रकल्पातील बाधितांना आरक्षित करण्यात आलेली घरं अचानक दुसऱ्या प्रकल्प बाधितांना देण्यात आली आहेत। त्यामुळे रहिवाशी राहती घरं सोडायला तयार नाहीत। तर दुसरीकडे जिथे अजून जमिनीवरती खोदकामच सुरू आहे तिथे म्हाडानं मालकी हक्कांनी मिळणाऱ्या घरासाठी लॉटरी काढली आहे। अजून अस्तित्वात नसलेल्या इमारतींची काढलेली ही लॉटरी लोकांना मान्य नाहीये। मुंबईच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबईतल्या बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचा प्रकल्प। हा प्रकल्प खरं तर आता खूप वेगवान गतीनं सुरू झालेला आहे। आपण मुंबईच्या वरळी बीडीडी चाळीमध्ये आलो आहोत। इथून माझ्या मागच्या बाजूला तुम्ही बघू शकतात की प्रकल्पाचं काम सुरू झालेलं आहे। रहिवाशांसाठी जी इमारत बांधायची आहे त्या इमारतीचं बांधकाम इथं सुरू आहे आणि ते प्रगतीपथावर सुद्धा आहे। इथं काय झालं आहे नेमकं 32 आणि 33चा प्रॉब्लेम तो आपण जाणून घेऊ। मला सांगा 32 आणि 33ला खरं तर 7-8 दिवसामध्ये घरं रिकामी करायला सांगितली होती। आता नेमकी अडचण काय झाली? आता त्यांची अडचण असेल सगळ्यात पहिलं म्हणजे आम्हाला इथे बाजूला असलेल्या सेंच्युरी येथील संक्रमण शिबिरामध्ये आमचं न्यायचं सगळं ठरलं होतं। टॉवरची अलॉटमेंट झाली, इतर बिल्डिंगची पण जी अलॉटमेंट झाली तर ते दोन्ही टॉवरची अलॉटमेंट आणि संक्रमण शिबिरातली अलॉटमेंट एकाच वेळी दिली गेली। आम्हाला टॉवरची अगोदर दिली आणि 2-4 दिवसामध्ये संक्रमण शिबिराची देणार होते, पण मध्येच काहीतरी सूत्र हल्ली आणि आमच्या हक्काची त्याला जे संक्रमण शिबिरामध्ये देणार होते सेंच्युरी येथील ते त्यांनी रद्द केलं आणि आम्हाला आता अजून ती अलॉटमेंट मिळालेली नाही आहे। आता ही जर आता आम्हाला लवकरात लवकर मिळाली नाही तर येणाऱ्या 2-3 महिन्यात मुलांच्या परीक्षा आहेत। आमच्या मुलांच्या शाळा सगळ्या इकडे आजूबाजूला आहेत। त्या आम्ही संक्रमण शिबिर होताना तिथे जाताना आम्ही तयारी कशी करायची? मी एक आमची मानसिकता तयार झाली होती की आपण तिथे जायचंय। काही जणांनी बऱ्यापैकी आपलं सामान कसं लावायचं कसं नाही इथपासून सगळा विचार केलेला। मग असं नेमकं काय झालं, कुठून प्रेशर आलं, कोणी काय सांगितलं की आमचं काम त्यांनी थांबवून दिलं आणि आम्हाला आता ते तिथून काहीच कुठलाही म्हाडाचा अधिकारी काही आमच्याकडे येऊन बोलत नाहीये, आमच्याशी भाषण पण करत नाहीये। करतो करून त्यांनी आज आम्हाला इथपर्यंत थांबवून ठेवलं आणि अचानक जर आम्हाला त्यांनी सांगितलं इकडे जा तिकडे जा तर आम्ही जाणार नाहीये हे आमचं ठाम आहे। लोकांनी आम्हाला अजून जर संक्रमण शिबिरमध्ये दिलेलंच नाहीये तर ह्या लोकांनी अगोदर म्हाडाच्या ह्या लॉटरी काढल्याच कशा, कुठच्या बेसवर काढल्या? आम्ही इथून हल्लेलोच नाहीये तर तुम्ही अगोदरच आम्हाला लॉटरी काढून कशा सांगताय? तुम्हाला या फ्लोअरला आहे या बिल्डिंगमध्ये अजून बांधकाम नाही झालंय, मग तुम्ही असं कसं अलाव करू शकता आम्हाला? अगोदरच आमचं ट्रान्सफर करायचं तुम्ही देत नाहीये, केलेलं होतं ते तुम्ही कॅन्सल केलंय। या सगळ्या रहिवाशांचा जो अडचणीचा मुद्दा झालाय तो शासनानं लवकरात लवकर सोडवावा अशीच अपेक्षा या नागरिकांकडून व्यक्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज वरळी मतदारसंघातील युवा सेनेचे आणि दादरमधील ठाकरेंच्या पक्षातील महिला पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. वरळी मतदारसंघातील युवा सेनेचे शिवा नायडू आणि इतर पदाधिकाऱ्यांनी पक्षात प्रवेश केला. तसेच दादर भागातील महिला संपर्क संघटक डॉक्टर शिल्पा देशमुख आणि इतर महिला पदाधिकाऱ्यांनी सुद्धा पक्षप्रवेश केला. गेली 15 वर्ष शिवसेनेत होते. अनेक पदांवरती मी काम केलंय, पण एवढं काम करून सुद्धा जसं वाव मिळायला पाहिजे होता तसं मिळाला नाही. काम करायची संधी मिळाली नाही, पुढे जायला मिळालं नाही. शिंदे साहेबांवरती विश्वास ठेवून मी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. आमचा आमदार आदित्य साहेब ठाकरे आहेत. आता 4 वर्ष झालं आम्हाला भरपूर तिकडे प्रॉब्लेम आहेत. आम्ही कमीत कमी आमच्या इकडे 350 लोकांचा घर नाही भेटलंय, भाडे नाही भेटलंय, विकास झाला नाहीये. आता आम्ही बघतोय, आता आमच्या नजरात येतोय आमचा शिंदे साहेब आल्यानंतर काहीतरी विकास होतोय. महिला मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादंगाची शक्यता आहे. अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या मुख्यमंत्री पदाविषयी भाष्य करणं टाळलंय, तर या मुद्द्यावरून भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. तुम्ही जे सांगितलं की मला परत मुख्यमंत्री बनायचे, मला मुख्यमंत्री करण्याची किंवा माझे मुख्यमंत्री पण माझ्या हक्काचा, आपल्या शिवशक्ती, लवशक्ती, भीमशक्तीचा एक कर्तबगार माणूस, मग ती महिला असेल किंवा पुरुष असेल, आपल्याला मुख्यमंत्रीपदी बसवायचे. महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळायला हवी असा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. यानंतर सगळ्यांच्या डोळ्यासमोर नाव आलं ते सुप्रिया सुळे यांचं. सुप्रिया सुळे मागच्या 16 वर्षापासून राजकारणात सक्रिय आहेत. मात्र महिला मुख्यमंत्री पदाच्या मुद्द्यावरून अजित पवार यांनी थेटपणे सुप्रिया सुळे यांचं नाव घेतलं नाही. सुप्रिया सुळे राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होतील असं अजित पवार बोलू शकले असते, पण अजितदादांनी सुप्रियाताईंचा उल्लेखच केला नाही. उद्याच्याला कुणाला काय वाटावं, म्हणजे त्यांच्या मनात काय यावं ते ज्याचा त्याचा अधिकार आहे. उद्धवजींच्या मनामध्ये तसं आलं असेल म्हणून त्यांनी त्यांचं स्टेटमेंट केलेलं असेल. उद्या कुणालाही मुख्यमंत्री करायचं म्हटलं म्हणजे पुरुषाला करा, स्त्रीला करा, आणखीन कुणाला करा, तर 145चं बहुमत जो मिळू शकतो तो मुख्यमंत्री होऊ शकतो. अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचा उल्लेख टाळल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सगळं काही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत मोठी जबाबदारी पार पाडली आहे. 2006 मध्ये सुप्रिया सुळे पहिल्यांदा राज्यसभेवर निवडून गेल्या. यानंतर 2009, 2014 आणि 2019 अशा सलग 3 लोकसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या. 2011 मध्ये त्यांनी स्त्री भ्रूण हत्येच्या विरोधात मोहीम राबवली होती. 2012 मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसचं व्यासपीठ सुप्रिया सुळे यांनी उपलब्ध करून दिलं. असं असूनही अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्री पदासाठी उल्लेख केलाच नाही, तर भाजपनं या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसची खिल्ली उडवली आहे. 54 आमदार असलेल्या पक्षानं मुख्यमंत्री पदाची स्वप्न पाहू नयेत असा सल्ला देत सत्ताधाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारणावरही भाष्य केलं. उद्धव ठाकरेंनी मध्ये होणार असं एक वक्तव्य करून राष्ट्रवादीत एक वाद निर्माण केलाय का, कोण मुख्यमंत्री होणार, काय चाललंय? इथे 3 महिला आहेत, त्यांना विचारा तुम्हाला कोणाला व्हायचंय, तुम्हाला व्हायचंय. सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी राज्याच्या राजकारणावर आपली छाप उमटवली. आता त्यांच्यापैकी पहिली महिला मुख्यमंत्री कोण होईल ही चर्चा पुढचे काही दिवस सुरूच राहील यात शंकाच नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज ठाकरे यांनी शरद पवारांवरती जातीपातीचं राजकारण केल्याचा आरोप केल्यानंतर आता राष्ट्रवादीनं सुद्धा राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. राज ठाकरे नेहमी भूमिका बदलतात, त्यांच्यासारखा दुटप्पी राजकारणी पाहिला नाही असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंना डिवचलंय. त्यामुळे मनसे आणि राष्ट्रवादीत जुंपल्याचं पाहायला मिळतंय. राज ठाकरेंचा शरद पवारांवर आरोप. एनसीबीच्या जन्मापासून ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात सुरू झाल्या. अजित पवारांचा दुटप्पीपणावर निशाणा. इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये. जातीपातीवरून आरोप प्रत्यारोपांची राळ. पवार साहेबांनी नेहमी शाहू फुले आंबेडकरांचा विचार
हाच डोळ्यासमोर ठेवला. पण शिवाजी महाराजांचा काय विचार नव्हता, त्या विचारावरती आधारित पुढचे विचार आहेत ना. मनसे आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपली. मुलाखत घेत होते तेव्हा साहेबांच्या बद्दल काय बोलत होते. त्यांची मुलाखत घेतली तेव्हा पण विचारलं होतं. राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेला आरोप आणि त्याला अजित पवार यांनी दिलेलं चोख प्रत्युत्तर. महाराष्ट्रातील जातीपातीच्या राजकारणावरून मनसे आणि राष्ट्रवादी जुंपल्याचं पाहायला मिळतंय. कोकणाच्या दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधत जातीयवादाचा आरोप केला. राज ठाकरे यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. एवढाही दुटप्पीपणा करू नये असं म्हणत अजितदादांनी राज ठाकरे यांचा समाचार घेतला. राजसाहेब ज्यावेळेस पवार साहेबांचं मुलाखत घेत होते त्यावेळेस साहेबांच्या बद्दल काय बोलत होते. म्हणजे इतकं दुटप्पी पण माणसाने वागू नये. आणि पवार साहेबांना उभा महाराष्ट्र 55 वर्ष ओळखतोय. सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं. वास्तविक राज ठाकरेंनी हा आरोप करणं म्हणजे एक हास्यास्पद बाब आहे. ह्याच्यात तसूभर देखील तथ्य नाही, नगभर देखील तथ्य नाही. अजित पवार यांनी राज ठाकरे यांच्या जुन्या भूमिकांचा पाढा वाचत त्यांच्या आरोपांचं खंडन केलं. पण आता अजित पवार यांच्या या टीकेनंतर मनसेनं सुद्धा त्यांना प्रत्युत्तर दिलंय. असं राष्ट्रवादींनी बोलावं. बापरे, प्रत्येक गोष्टीमध्ये दररोज त्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असतात. आणि हे अजित पवारांना माहिती नाही का त्यांच्या पक्षाविषयी. आश्चर्य वाटलं म्हणजे अजित पवार असं काहीतरी बोलू शकतात ते. कित्येक वेळेला अजित पवारांची देखील कौतुक केलं राजसाहेबांनी. आणि ज्यावेळेला चुकले त्यावेळेला अजित पवारांना हे पण केलेलं आहे. याला दुटप्पी भूमिका म्हणत नाही. तर अजित पवारांना दुटप्पी भूमिका इलॅबोरेट करून सांगावी लागेल. आणि किमान राष्ट्रवादीने तरी दुटप्पी भूमिका हा विषय घेऊ नये. हा खरंच त्यांच्या अखत्यारीतला विषय नाही आहे. राज ठाकरेंचा हल्ला आणि राष्ट्रवादीचा प्रतिहल्ला यामुळे दोन्ही पक्षात जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातील विधानं आणि चित्रपटांवरून सुरू झालेलं राजकारण आता जातीपातीवर आलंय. हा वाद तुर्तास तरी थांबण्याची शक्यता नाही. त्यामुळे आता राज ठाकरे अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या टीकेला काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एक महत्वाची बातमी येते. शिवडीतल्या गोदामाला भीषण आग लागली आहे. तर या आगीत 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलेलं आहे. या घडीची सर्वात महत्वाची बातमी, शिवडीतल्या गोदामाला भीषण आग लागली आहे आणि या आगीत 8 जण जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. तर या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय आणि सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झाली नाहीये आणि या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलंय. मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासकडून झालेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनसेनं केला. मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी थेट पुरावे सादर करत सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकरांवरतीच आरोप केल्यानं यावरून राजकारण तापण्याची शक्यता आहे. सिद्धिविनायक मंदिरातील कामांमध्ये घोटाळा, मनसेचा आदेश बांदेकरांवर आरोप. शिवभोजन आणि नोकर भरतीत घोटाळ्याचा आरोप. आदेश बांदेकरांनी सर्व आरोप फेटाळले. हे आहे संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेलं मुंबईतलं सिद्धिविनायक मंदिर. पण याच सिद्धिविनायक मंदिरातल्या कामांमध्ये मंदिर न्यासानं घोटाळा केल्याचा आरोप मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी केलाय. शिवभोजन थाळी, QR कोड सिस्टीम आणि नोकर भरतीमध्ये न्यासाचे अध्यक्ष बांदेकर यांनी घोटाळा केला असल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला आहे. यशवंत किल्लेदार यांनी या संदर्भातले पुरावे भर पत्रकार परिषदेत सादर करत चौकशी करून कारवाईची मागणी केली आहे. घटनेमध्ये अशा तरतुदी नसताना देखील त्यांनी संचालकांची बैठक घेऊन अन्य विश्वस्तांशी हा ठराव मंजूर केला आणि 5 कोटी शासनाला पाठवायचं मंजूर करून घेतलं. आता हा खटाटोप आदेश बांदेकरांनी कशाला केला? उद्धवजींच्या गुड बुकमध्ये जाण्यासाठी. कारण त्यांना ती टर्म संपत येत होती आणि ती टर्म परत त्यांना वाढवून घ्यायची होती आणि प्लस त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा जो हवा होता या पदाला तो मिळवायचा होता. अर्धवट माहितीच्या आधारे आरोप करून सिद्धिविनायक मंदिराची बदनामी करणं चुकीचं असल्याचं सांगत बांदेकर यांनी मनसेला प्रत्युत्तर दिलंय. मला असं वाटतं सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासामध्ये एकतर सगळी प्रक्रिया ही विधी न्याय विभागाचा याच्यावरती पूर्ण कंट्रोल असतो
आणि त्याचबरोबर इथे होणाऱ्या सगळ्या प्रक्रिया या शासनाने नेमून दिलेल्या ज्या विहित प्रक्रिया आहेत त्या राबवून करण्यात येतात. काहीतरी अर्धवट माहितीच्या आधारावर आरोप करणं चुकीचं आहे. शेवटी दुर्दैवाने सिद्धिविनायक गणपती मंदिराची यातून बदनामी होते आणि सिद्धिविनायकांना मानणारे लाखो भक्त हे जगभरात प्रसिद्ध आहेत, पसरलेले आहेत आणि अशा भक्तांकडे चुकीची बातमी देऊन ह्यांना काय साध्य होतं मला माहिती नाही. मनसेचे नेते किल्लेदार यांनी केलेले आरोप गंभीर आहेत. त्यामुळे यातलं तथ्य शोधून सिद्धिविनायक मंदिर आणि न्यासाभोवतीचं संशयाचं वातावरण दूर होणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रकरणी राजकारण न करता मंदिराचं पावित्र्य आणि भक्तांची श्रद्धा सुद्धा जपली जायला हवी. मुंबईहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईकांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय. नाईक विरोधातला नवी मुंबईतील दोन्ही प्रकरणं 3 महिन्यात निकाली काढण्याचे दंडाधिकारी न्यायालयाला निर्देश देत आहेत. याचिका निकाली काढण्यात आली आहे. तर नाईक विरोधात लिव्ह इन मध्ये सोबत राहणाऱ्या महिलेनं केलेल्या आरोपामध्ये तथ्य असून सुद्धा पुरावे उपलब्ध नसल्याचं सांगत नवी मुंबई पोलिसांनी ए समरी रिपोर्ट सादर केलाय. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज देखील दिलासा मिळाला नाहीये. अनिल देशमुख यांच्या जामिनावरती पुढील 6 डिसेंबरला सुनावणी होईल. ईडीकडून दाखल गुन्ह्यांमध्ये देशमुखांना जामीन मिळाला नाहीये, तर सीबीआय कडून दाखल गुन्ह्यात त्यांच्यावरती आजची सुनावणी पार पडली. मात्र यात त्यांना दिलासा मिळाला नाहीये.